नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, तुम्हाला मी दिसत असेल सरळ हॉस्पिटलमध्ये, आणि आरविशचं ब्लड टेस्ट करण्यासाठी आलो होतो. डॉक्टरांनी ब्लड टेस्ट दिलेले आहेत त्याचे, ते करण्याचे सॅम्पल देण्यासाठी आम्ही आलो होतो लॅबमध्ये. आणि आरविश ज्यूस पित होता, रिअलचं ज्यूस घेऊन दिलं होतं त्याला. म्हटलं ठीक आहे, दुसरं काही नाही तर ज्यूस तरी पी. आणि मग इकडे आम्ही त्याला ब्लड सॅम्पल देण्यासाठी गेलो, पण माझी हिंमत पुढची काही शूट करायची झाली नाही. मला खूप भीती वाटत होती आणि मीच घाबरत होती. त्यामुळे तिथे मला त्यांनी सांगितलं की तुम्ही बाहेर थांबा म्हणून. आणि इकडे आरविशचं ब्लड सॅम्पल घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, पोरगं जरा पण रडलं नाही का, काहीच नाही. हसत हसत त्यांनी ब्लड दिलं. पण माझं आणि विशालची पूर्ण म्हणजे विचार करून आम्ही दोघं जण खूप घाबरत होतो. रिपोर्ट आलेले आहेत हे बघा. आणि आता आम्ही डॉक्टरकडे चाललो आहोत. आता घरी चाललोय पहिले तर, मग तिकडनं डॉक्टरकडे जाणार. आणि त्याचा ताप नाही, आता खेळतोय आरविश, अजिबात ताप नाही आहे त्याला. त्याला बोलते स्वेटर वगैरे घाल वाऱ्या लागेल, नाही ऐकत तो ना. आणि तिथे लॅबमध्ये टेस्ट करायला आता रिपोर्ट घ्यायला गेलो, तिथे बोलतो अजून सुई घ्यायची आहे का, मला अजून सुई द्या बोलतो. असं छान आहे. इकडे माझा आणि विशालचा जीव खालीवर होऊन गेला आणि याला अजून सुई हवी आहे. असं आरविश पण बदमाश आहे जाम. ठीक आहे, चला मंडळी, घरी जाऊन बोलते तुमच्यासोबत. आम्ही घरी आलो आहोत आणि आता आरविशला दवाखान्यात म्हणजे श्रीकृष्ण हॉस्पिटल आहे तिकडे घेऊन चाललो आहोत आम्ही मनोज सरांकडे. ब्लड टेस्ट करून झाले, रिपोर्ट पण आले आणि आता जाते टेस्ट करून घेऊन येते, म्हणजे दाखवून येते डॉक्टरांना. पण जिथे टेस्ट करतात त्यांनी सांगितलं घाबरण्यासारखं काय नाही. जो मलेरिया आहे तो पण नॉर्मल आहे, टायफॉइड आहे तो पण नॉर्मल आलेला आहे. आणि थोडासा एकच छोटासा इश्यू आहे बोलला, तुम्ही डॉक्टरांना भेटून या, मेडिसिन्सनी कव्हर होऊन जाईल. तर मग चला दारून दाखवते आणि तुम्हाला पण दाखवते. तर मंडळी, आज रविवार आहे आणि डायरेक्ट आज व्हिडिओची सुरुवात करते आहे. कारण काल काही शूट करायला झालंच नाही, पॉसिबलच नाही झालं. कारण माझा फोन स्विच ऑफ झाला होता आणि आरविशला पण ताप होता, त्याच्यामुळे मग काही सुचत नव्हतं. रात्री आम्ही तिकडनं 1 वाजता घरी आलो हॉस्पिटलमधून, कारण खूप जास्त गर्दी होती. खूप म्हणजे लहान मुलं एवढी आजारी आहेत ना, पूर्ण हॉस्पिटल भरलेलं होतं माहिती आहे. आणि आमचा नंबर पण आम्ही म्हणजे अपॉइंटमेंट लवकर घेतलेली होती, पण तिकडे काय केलं की खूपच म्हणजे असे 1-2 महिन्याचे बाळ पण हॉस्पिटलमध्ये आणलेलं होतं. मग त्या लेडीज पण रात्री 11, 11:30, 11:45पर्यंत पेशंट होते. मग म्हटलं ठीक आहे, आरविश थोडा खेळत होता, तर मग ते पेशंट आधी घेतले, ज्यांचे एकदमच लहान बाळ आहेत त्यांच्यासाठी ते पेशंट म्हणजे त्या बाळांना आधी चेकअपसाठी घेतलं. मग आम्ही थोडा वेळ थांबलो होतो. मग आम्हाला यायला किती 1 वाजले रात्रीचे. मग आल्यानंतर मग मी रात्री खिचडी बनवली, कारण तुम्ही बघितलं काल संध्याकाळ पूर्ण माझी धावपळीच होती. त्याचं ब्लड चेक केलं, रिपोर्ट आणले, डॉक्टरकडे घेऊन गेलो, असं सगळं आमचं चालूच होतं त्यासाठी. आणि मग अजून डॉक्टरने काल आरविशला चेक केलं, तर ते बोलले आहेत की अजून आपल्याला टेस्ट कराव्या लागतील. आरविशच्या ब्लड टेस्ट तर झाल्यात, दुसऱ्या काही टेस्ट आहेत, युरिन टेस्ट वगैरे असे त्यांनी दिले आहे. पण आज संडे असल्यामुळे आज डॉक्टर पण अवेलेबल नसेल, म्हणजे मनोज सरांचे असिस्टंट आहेत ते अवेलेबल असतील. आणि सकाळी मी लॅबमध्ये कॉल केला होता, लॅबवाल्यांना विचारलं अवेलेबल आहे का ब्लड टेस्ट वगैरे, म्हणजे आज युरिन टेस्ट वगैरे होतील का, तर हो बोलले. मग मी सकाळी उठल्या आरूचे सॅम्पल नेऊन दिले त्यांना. आणि मग आता बघू, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत रिपोर्ट येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण बघू, जर असिस्टंटला म्हणजे डॉक्टरांना, तर असिस्टंट डॉक्टरांना दाखवणं झालं तर त्यांना दाखवून देईल जर काही प्रॉब्लेम असेलच तर. नाहीतर मग उद्या मनोज सर 3-3:30 वाजता येतील. त्यांची अपॉइंटमेंट जी असते ती 3-3:30 वाजता असते दुपारची, आणि रात्री 10:30च्या नंतर ते बसतात. तर मग असं, तर बघूया जसं पॉसिबल असेल तसं बघूया पुढे. पण आरूला सकाळी 6 वाजता पण ताप आला होता. मग त्याला उठवलं, औषधं दिले, औषधं वगैरे सगळी चेंज करून दिलेली आहे आत्ता. आणि आत्ता सकाळी परत त्याला मी औषध दिलेत, म्हणजे जसं अँटीबायोटिक्स दिलं आहे, त्याच्यानंतर अजून पॅरासिटामॉल दिलं आहे, अजून पण एक औषध दिलं आहे आरविशला. आणि जे CRP वाढले आहेत त्याच्यासाठी पण एक त्यांनी डॉक्टरांनी औषध दिलं आहे. आता बघू अजून युरिन रिपोर्ट काय येतात त्याच्यावरती भरपूर, म्हणजे ठीक आहे, आरविशचा रिपोर्ट नॉर्मल आहे, एवढं काही नाही. फक्त CRP वाढलेले आहे. ती जे काउंट आहे तर 36 आहे, ते जास्त आहे. नॉर्मली बॉडीमध्ये 5%च म्हणजे 5% हवं आहे, पण मग ते 36% झालं आहे, तर ते जास्त आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. त्याच्यासाठीच मग युरिन टेस्ट दिलेत की नक्की प्रॉब्लेम काय आहे, कशामुळे असं होतं आहे, एवढं ताप कशामुळे होतं आहे, की युरिन इन्फेक्शन वगैरे काय आहे का याच्यासाठी चेक करण्यासाठी.
तर बघू आता उद्या किंवा मग आज परत डॉक्टरकडे जावं लागतंय का. तर मग मंडळी व्हिडिओ हा इकडे सेंड करते. छोटासा व्हिडिओ असेल आजचा. आणि काय बोलू, आम्ही तुमचे प्रॉब्लेमच संपत नाही आहे, समजत नाही. तर आरवी शेजारी असल्यामुळे मग काय पूर्णच म्हणजे सुचतच नाही आम्हाला काय करावं आणि काय नाही ना. आमचं जेवण टायमावर होतं आहे ना, खाणं पिणं टायमावर होतं ना, उठणं टायमावर होतं आहे. कारण मग कसं आहे, असं वाटतं आरवीश जरा वेळ आराम करतो, ठीक आहे करू दे, थोडं उशिरा उठलं तरी चालेल, त्याला बरं वाटू दे पहिले. आणि विशालचे पण रात्री पण विशालला पण त्रास होत होता खूप जास्त, त्यांना खोकल्याचा त्रास होत होता. मग त्यांना अद्रक पाणी करून दे असं रात्रभर पण व्यवस्थित काही झोप आमची झालेली नाही आहे. सकाळी पण आम्ही उठले आणि त्याच्यामध्येच आहे, गडबडीमध्येच आहे. आणि आता बघूया पुढे आजचं काय अपडेट असेल ते मला पण नाही समजत आहे. डॉक्टरांकडे जावं लागतं की काय. ठीक आहे मंडळी, व्हिडिओ इकडे सेंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.